गेली 2 वर्ष स्वप्नील जोशी याच्या घरचा गणपती कसा असतो आपण तो पाहिलेला आहे. यावर्षी तो खास असणार आहे, त्याचं नक्कीच कारण मायरा आहे. तर आपण सुरुवात मायरापासूनच करूया. नाही, यावर्षी वेगळं काहीच नाही आहे. 5वं वर्ष आहे, इनफॅक्ट दुसरं नाही. पंचधातूच्या मूर्तीचं 5वं वर्ष आहे. त्यामुळे उत्सवात काही वेगळं नाही आहे. पण तू म्हणलीस तसं की खास नक्की आहे. मायराचा पहिला गणेशोत्सव आहे. इनफॅक्ट मायराचा पहिला सण आहे आणि मला खूप भारी वाटतं आहे की तिचा पहिला सण हा गणपती आहे. म्हणजे माझा सगळ्यात लाडका सण आहे. मी नेहमी असं म्हणतो, मला लोक विचारतात तुला गणेशोत्सव का आवडतो, आणि आता लोकांना उत्तर माहिती आहे माझं. मी नेहमी असं म्हणतो की एकच सण आहे जेव्हा देव आपल्याकडे येतो. बाकी प्रत्येक क्षणाला आपल्याला देवळात जायला लागतं त्याला भेटायला. हा एक सण असा आहे की जेव्हा देव आपल्याकडे येतो आपल्याला भेटायला. सो किती भारी, साक्षात परमेश्वर घरी येतो. आणि मायराच्या आयुष्यातला पहिला सण हा गणेशोत्सव असावा ह्याच्यासारखा योग नाही. सो मला खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. गणपतीच्या खूप आरत्या होतात, त्याच्यातल्या किती आरत्या तुझ्या छान पाठ आहे? नाही, मला गणपतीची एक बेसिक आरती जी सुख करता दुःख करता ती पाठ आहे. गणपतीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आरती असतं म्हणा, किंवा प्रसादात मदत करणं असतं म्हणा, किंवा मोदक करणं असतं म्हणा. तर ह्याच्यातल्या कुठच्या गोष्टीची म्हणजे अगदी लहानपणी किंवा आता तू फॅमिलियर आहेस किंवा तुला करायला आवडतं? या प्रत्येक गोष्टीत मी मदत करतो. मला असं वाटतं की माझ्या मदतीशिवाय माझ्या घरचे काही करू शकणार नाही. कारण माझी आई आणि माझी बायको या दोघींना मी इतकी मदत करतो की खरं. कारण त्या मला सांगतात, हे बघ तू काही करू नको, आणि मी काही करत नाही. आय थिंक ह्याच्यापेक्षा जास्त मदत मी त्यांना काय करणार. मी कुठेही लुडबुड करत नाही. मी कुठलंही त्यांचं काम खराब करत नाही. मी प्रसादासाठी केलेल्या गोष्टी आधी खात नाही. मी त्यांनी केलेलं डेकोरेशन बदलत नाही. सो आय थिंक सगळ्यात सिंहाचा वाटा माझा असतो मदतीत. आणि कारण मी काहीही नाही केलं म्हणूनच हीच मोठी मदत आहे. मी काही केलं नाही म्हणून तर हे सगळं नीट करू शकतं. मी जर काही केलं तर सगळं बिघडेल. तर ते न करता मी मदतीचा हात म्हणून काहीही करत नाही. याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईला आहे, लीनाला आहे. आणि हे सगळं ऑर्गनाईज करायचं श्रेय बाबांना आहे. हे सगळं करायचं श्रेय आईला आणि लीनाला आहे. आणि ऑफकोर्स दत्ताला आणि विनायकला, आमचे दे आर लाईक फॅमिली. हे लोक मिळून हे सगळं प्लॅन करतात. आईच्या डोक्यातनं काहीतरी कल्पना येते, लीना त्याच्यात इम्प्रोवाइज करते, आणि त्या दोघे मिळून ते एक्झिक्यूट करतात. आय थिंक दी एंटायर क्रेडिट गोज टू द टू ऑफ देम. नक्कीच. ह्यातली कोणती गोष्ट म्हणजे तू काहीही न करण्याची फार मौल्यवान मदत करतोस? मायरा मोठी झाल्यावर तिने काय पहिली मदत करावी असं तुला वाटतं? मला असं वाटतं मायरा मोठी झाल्यावर तिथे सगळ्यात पहिली मदत जर काही करावी तर सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की मायरानी मला खूप आवडेल एक दिवसाचा व्हिज्युअल बघायला की मी घरी आलो आहे आणि मायराचे दोन्ही हात बरबटलेत आणि कुठेतरी असं एक काय मोदकाची तयारी चालू आहे, आणि तिने एक जे आपलं सारण असतं ते सगळं असं त्या सारणामध्ये मायरा बसली आहे आणि सगळ्या अंगाला तिचे सारण लागले आणि तिने सगळा व्याप करून ठेवला आहे. आणि आई डोक्याला हात लावून बसली आणि लीना तिला ओरडते. आणि आई मला म्हणेल की प्लीज हिला घेऊन जा इकडून, तुझी मुलगी मला एक काम करू देत नाही. आय थिंक दॅट इज द फर्स्ट व्हिज्युअल दॅट आय हॅव ऑफ मायरा हेल्पिंग माय फॅमिली. नक्कीच, तथास्तु. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.